समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पाण्यातील मोटार चोरी करणाऱ्या संशयित आरोपी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले असून योगेश ईश्वर पाटील असे संशयित आरोपीचे नाव आहे। सदर संशयित आरोपीकडून 14 पाण्यातील मोटारीसह 1,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 13 गुन्हे उघडकीस आले आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की योगेश ईश्वर पाटील वय वर्ष 40 सध्या राहणार अनंतपूर तालुका अथणी जिल्हा बेळगाव या संशयिताने चोरी केलेल्या पाण्यातील मोटारी मिरज तालुक्यातील भोसे येथील सामाजिक वनीकरण जागेतील पाण्याच्या टाकीसमोर असलेल्या झाडीमध्ये लपवून ठेवले असून त्या विक्री करण्याकरता तो घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। त्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा रचून निगराणी केली असता या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाच्या मेस्ट्रो मोपेड गाडी व झाडीमध्ये कोणीतरी संशयितरित्या हालचाल करीत असल्याचे दिसून आले। मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने त्याचा संशय आल्याने त्या ठिकाणी जाऊन सदर व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर त्यास विश्वासात घेऊन विचारले असता त्याने त्याचे नाव योगेश ईश्वर पाटील वय वर्ष 40 सध्या राहणार अनंतपूर तालुका अथणी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक असल्याचे सांगितले। तसेच सदरच्या मोटारी जत तासगाव मिरज कवटेमंकाळ कुपवाड या परिसरातून चोरून आणल्याचेही सांगितले। सदर संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या जवळील 91,500 रुपये किमतीच्या एक 5 HP 9 पाण्याच्या मोटारी, 32,000 रुपये किमतीच्या एक 3 HP 3 पाण्याच्या मोटारी, 20,000 रुपये किमतीच्या एक 10 HP 2 पाण्याच्या मोटारी, मोटार विक्रीतून मिळालेली रोख 5,000 रुपये रक्कम तसेच 40,000 रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची पांढऱ्या रंगाची मेस्ट्रो मोपेड गाडी असा एकूण 1,88,500 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल दर्याप्पा बंडगर, सतीश माने, अरुण पाटील, अमोल ऐदाळे, पोलीस नाईक अनंत कुडाळकर, पोलीस शिपाई सूरज थोरात, विनायक सुतार, सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे, विजय पाठणकर यांच्या पथकाने केली आहे। सदर संशयित आरोपीकडे कसून चौकशी केली असता 13 गुन्हे उघडकीस आले असून सदर संशयित आरोपी व जप्त मुद्देमाल जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून अधिक तपास जत पोलीस करीत आहेत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।